मागच्या भागात आपण पाहिलं की तन्वी अयांशला सोडून गेली होती. अयांश त्या खोलीत आला होता, पण आज त्या खोलीत एक वेगळी शांतता होती. अचानक त्याच्या डोळ्यासमोर तन्वीचा चेहरा झळकला. तिच्या बोलण्याची शैली, तिचे हसणे, सगळे काही आठवू लागले आणि त्याच्या चेहऱ्यावर नकळत उदासी उमटली. तेवढ्यात फोन वाजला. दुसऱ्या बाजूने आलेल्या आवाजावरून स्पष्ट झाले की तन्वीच्या आजूबाजूलाच कोणीतरी सतत होतं. अहमदाबादमध्ये थांबली आहे साहेब ती. एवढंच ऐकताच त्याने फोन ठेवला. कालचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळला. त्याला तन्वीला तिथे सोडून पुढे जावंसं वाटत नव्हतं, पण तिला एकटंही जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्याने आपल्या विश्वासू माणसाला तिच्या मागे पाठवलं होतं, जेणेकरून तिला काही अडचण येऊ नये आणि तिच्या प्रत्येक हालचालीची त्याला खबर मिळत राहावी. तन्वी अहमदाबाद स्टेशनवर पोहोचताच त्याला कळवण्यात आलं. अयांश शांतपणे खोलीत बसला होता. सुबोधजींचे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होते. तुझं स्वतःचं नातंही टिकवू शकला नाहीस. दरवाजाजवळ आवाज आला तसा त्याने स्वतःला सावरलं आणि दरवाजाजवळ एक हलकीशी टकटक झाली. तेवढ्यात अतुलजींनी हळुवार आवाजात विचारलं, अयांश, आत येऊ का बेटा? या ना काका. अयांशच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनही अतुलजींना त्याच्या मनातील वेदना जाणवली. ते त्याच्याजवळ जात म्हणाले, ठीक आहेस ना? हो, अयांश हसत म्हणाला. अतुलजींनी अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं, कधीही मन हलकं करायचं असेल तर माझ्याजवळ ये, मी ऐकेन. अयांश काहीच बोलला नाही. गळा दाटून आला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. शालिनीजी आणि उर्मिला आजींसाठीही हे पचवणं कठीण होतं. त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की तन्वी अशी निघून जाईल. रेयांश हा तब्बल 1 महिना 5 दिवसांनी घरी परतला होता. सुबोधजी त्याची बेल आधीच करून घेऊ शकले असते, पण त्याला धडा शिकवणं गरजेचं होतं. मात्र तन्वी निघून गेल्याचं कळताच त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढलं. इतक्या दिवसांनी घरात परतल्यानंतरही त्याच्या मनात सर्वांविषयी, विशेषतः अयांशविषयी राग साठलेला होता. पण जेव्हा त्याला समजलं की तन्वी निघून गेली आहे, तेव्हा तो कटू हसत आपल्या खोलीत गेला. इतक्या दिवसांनी आपलं बेड, आपला सामान बघून त्याला समाधान वाटलं. अयांश ऑफिसला उशिरा गेला होता आणि संध्याकाळी घरी परतला. तेव्हा त्याची भेट रेयांशशी झाली. एक नजर त्याच्याकडे टाकून तो शांतपणे आपल्या खोलीकडे निघाला. तेव्हाच रेयांश बेशरमपणे म्हणाला, कमाल आहे ना भाऊ, जिच्यासाठी तुम्ही मला, तुमच्या सख्ख्या भावाला तुरुंगात पाठवलं, ती तुम्हाला सोडून निघून गेली. तिने तुम्हाला काय दिलं? काहीच नाही. तिने तर तुम्हाला नवरा मानलंच नाही, कोणताही हक्क दिला नाही, पण तरीसुद्धा तिच्यासाठी तुम्ही एवढं केलंत आणि शेवटी ती सोडून गेली. अयांशनं एक कटाक्ष टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं, अजून हाडं शाबूत दिसत आहेत, म्हणजे गुरूर उतरलेला नाही वाटतं. रेयांशचा चेहरा उतरला, पण अयांश पुढे म्हणाला, तन्वीच्या जागी कोणीही असतं तरी मी असंच केलं असतं. हे बोलून तो कोणतीही भावना न दाखवता निघून गेला. रेयांश आपल्या खोलीत असताना त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर सोनियाचं नाव झळकलं. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर विचारमग्न छटा उमटली. या दिवसात एक तीच होती जी जेलमध्ये त्याला भेटायला येत होती. रेयांश, कसा आहेस? सोनियाने काळजीच्या सुरात विचारलं. मी ठीक आहे बेब्स, थँक्यू यार. या दिवसात जर कुणीतरी माझ्या पाठीशी उभं राहिलं असेल तर ते सोनिया होती, म्हणून त्याने तिला मनापासून धन्यवाद दिले. सोनिया आधीपासूनच त्याच्या प्रेमात वेडी होती आणि आज स्वतः रेयांशने तिला आउट हाऊसमध्ये भेटायला बोलावलं. हे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ती आनंदाने तयार झाली आणि लगेच कपाट उघडून कपडे निवडू लागली. अखेर तिने काळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस निवडला. जेव्हा सोनिया पोहोचली तेव्हा रेयांश एका ग्लासमध्ये दारू ओतत बसला होता. तिने पाहिलं की सोफ्यावर एक मुलगी होती, जिचे ओठ त्याच्या मानेवर होते आणि हात त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळत होते. सोनिया रेयांशच्या स्वभावाला चांगलीच ओळखून होती. त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं, पण आज तिला हे पाहून वेदना झाल्या. ती निघून जाणार होती, पण आज तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि ती शांतपणे तिथून निघून गेली. इकडे अयांश तब्बल 6 महिन्यांनंतर त्या बेडवर झोपला होता. तन्वी त्या खोलीत असण्याची त्याला इतकी सवय झाली होती की ज्या बाजूला ती झोपायची ती बाजू त्याने रिकामी ठेवली. तरीही तो त्या जागेवर झोपू शकत नव्हता. अयांश सहजपणे पलंगावर बसून विचार करत होता. पण आज शालिनीजी त्याच्या जवळ आल्या. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाल्या, खूप समजूतदार झालास ना तू? मग सांग, तिला का जाऊ दिलंस? बोल. आईच्या या शब्दांनी अयांशच्या डोळ्यात दाटून ठेवलेले अश्रू बाहेर पडले. तो पडून सरळ आईच्या मिठीत शिरला आणि त्याला असे पाहून शालिनीजींच्याही डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहू लागली. अयांश, माझं बाळ. शालिनीजींनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तो अजूनही त्यांच्याच मिठीत होता. स्वतःला सावरत तो मागे सरला तेव्हा शालिनीजींनी त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि अतिशय हळुवार आवाजात म्हणाल्या, काही सांगत नाहीस, पण तुझ्या डोळ्यात सगळं दिसतंय. का जाऊ दिलंस?
तू थांबवलं असतंस तर ती थांबली असती. नाहीतर मला सांगितलं असतंस. मी तिला कधीच जाऊ दिलं नसतं. अयांशच्या डोळ्यात पुन्हा एकाकीपणाचं सावट दाटलं. तो काहीच बोलत नव्हता. काही क्षण शांत राहून अखेर तो म्हणाला, कशाच्या हक्काने थांबवलं असतं मी आई? तिने मला फक्त मैत्रीचा हक्क दिला होता आणि त्या हक्काने मी तिला थांबवू शकत नव्हतो. हे ऐकताच शालिनीजींच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्यांचे अश्रू पुसत तो म्हणाला, आई तुम्ही का रडताय? सगळं ठीक आहे. तुला आयुष्यभर फक्त वेदना मिळाल्या. मी ना तेव्हा काही करू शकले ना आज काही करू शकले. आईच्या आवाजातली हळवीशी नमी जाणवून अयांशने हसतच त्यांना पुन्हा मिठीत घेतलं. आई तुम्ही आनंदी राहिलात तर मी खूप आनंदी आहे. नक्की. दरवाजाजवळ उभे असलेले सुबोधजी आणि रेयांश हे पाहून शांतपणे निघून गेले. आजपर्यंत रेयांशला घरात सर्वांचं प्रेम साथ मिळाली. त्याच्या प्रत्येक हट्टासाठी सुबोधजींनी कोणतीही किंमत मोजायला मागे पुढे पाहिलं नाही. पण घर, आईवडील, कुटुंब सगळं असूनही त्याला नात्यांची खरी खोली कधीच समजली नाही. मात्र आज अयांशला पाहून तो अचंबित झाला. ज्या मुलीवरून त्याने इतकं काही केलं ती त्याला सोडून गेली. पण तरीही त्याच्या अहंकाराला धक्का पोहोचणं तर दूरच, अयांश अजूनही तिला तितक्याच निस्वार्थी प्रेमानं आठवत होता. सुबोधजी खोलीत होते. तेवढ्यात एक नोकर आत आला आणि त्यांना एक लिफाफा दिला. साहेब हे तुमच्यासाठी आहे. सुबोधजींनी मान हलवली आणि नोकर निघून गेला. त्यांना आश्चर्य वाटलं. यावेळी कोणी पाठवलं असेल आणि त्यात असं काय असणार? विचारांच्या गुंत्यात त्याने लिफाफा उघडला. आत एक पेनड्राईव्ह आणि काही कागद होती. कागद उघडताच त्यांना एका कुटुंबाचा फोटो दिसला. दिवेशजी आणि त्यांचं कुटुंब. हे पाहताच सुबोधजींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्या कागदपत्रांमध्ये त्यांचा जुना कॅनडाला स्थलांतरित झाल्याचा पुरावा होता. त्यांचं काळजीत गुरफटलेलं मन अधिकच अस्वस्थ झालं. ते सरळ स्टडी रूममध्ये जाऊन त्यांनी पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडली. तिथे एक व्हिडिओ सुरू झाला आणि स्क्रीनवर तन्वीचा चेहरा दिसला. मी हे तुम्हाला स्वतःच दाखवायचं ठरवलं होतं, पण वेळ मिळाला नाही. हे सगळं एकत्र करताना उशीर झाला म्हणून. तन्वी म्हणत होती, आशा आहे की आता तरी काही समजेल तुम्हाला. तुम्ही आईवर जे आरोप लावत होता ते अगदी चुकीचे आहेत. कारण दिवेश अंकल इथून खूप आधीच निघून गेले होते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांचं आणि आईचं तसं काहीही नातं नव्हतं जे तुम्हाला वाटत होतं. ते इथे फक्त त्यांचा व्यवसाय स्थलांतरित करण्यासाठी आले होते आणि शेवटी तुमच्यासोबत त्यांचा अंतिम व्यवहार करून गेले होते. पण तुम्ही, तन्वी पुढे बोलत होती, जर ते आधीपासूनच इथे नव्हते आणि नंतरही परत गेले होते तर कसं नातं? मला माहीत नाही इतकं पुरेसं आहे की नाही, पण जेव्हा आईनं सांगितलं होतं तेव्हा तुम्ही विश्वास ठेवला नाही. कदाचित हे पाहून तरी ठेवाल. आई तुमच्यासोबत आहे कारण एका काळी तुम्ही तिच्यासाठी चांगले होता. तिला वाटतं तुम्ही आतासारखे नव्हता. पण तुम्ही कधीही दिवेश अंकल किंवा आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. फक्त तुमच्या मनानुसार ठरवून टाकलं. तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं, आईचं केलं आणि तुमच्या मुलांचंही. तरीही आई तुम्हाला दोषी मानत नाही, उलट स्वतःलाच चुकीचं ठरवते. तन्वीचा आवाज आणखी तीव्र झाला. तुम्हाला वाटतं पुरुष आणि स्त्री समान नाहीत, नाही का? हो, खरंच नाहीत. कारण तुम्ही पुरुष म्हणून हे सहन करू शकला नाहीत. पण आईनं मात्र 25 वर्ष तुमचं सगळं सहन केलं. सत्य सांगायचं तर मला तुमच्याशी किंवा तुमच्या आयुष्याशी काही घेणं देणं नाही आहे. कारण इच्छाशक्ती असूनही तुमच्याबद्दल माझ्या मनात जी कटुता आहे ती कमी होऊ शकत नाही. पण मोठे साहेब, विश्वास ठेवा, आई तुम्हाला नक्की माफ करेल. चूक तुमची आहे हे कित्येक वेळा सांगायचं ठरवलं, पण तुमच्या खोट्या अहंकाराने तुम्हाला कधीच कुणाचं ऐकू दिलं नाही. जर विश्वास आला असेल तर माझ्या आईला सुखात ठेवा, कारण तुम्ही तिला आधीच खूप वेदना दिल्यात. आणि जर ती आनंदी असेल तर अयांशही असेल. कदाचित तुम्हाला तुमचा मुलगाही परत मिळेल. जर मनात अजूनही काही शंका असेल तर आठवा तो काळ जेव्हा शालूआईसोबत तुम्ही किती आनंदी होता. तेव्हा ती तुमच्यापासून घाबरत नव्हती. आणि आत्ता बघा, तुमच्या मनात गैरसमज असणं कदाचित स्वाभाविक होतं, पण आईला तरी तिचं म्हणणं सांगायची संधी मिळायला हवी होती. आशा आहे की माझ्या या बोलण्याकडे थोडं तरी लक्ष द्याल. यासोबतच तो व्हिडिओ बंद झाला. पण त्यातले प्रत्येक शब्द ऐकून जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. लग्नानंतर किती घाबरायची ती त्यांच्या वागण्याला, पण नंतर सगळं ठीक झालं. 5 वर्ष एक आनंदी कुटुंब होतं. पण मग सगळं बिघडायला लागलं. तेव्हा ते काही ऐकायला तयार नव्हते आणि त्यानंतर शालिनीजींनीही शांत राहणं पसंत केलं. त्यांच्या मनात एक जुनी आठवण उमटली. रवींद्रजींच्या श्रद्धांजली सभेत आलेले सगळेजण उदास चेहरे घेऊन बसले होते. काही वेळाने सुबोधजी तिथून उठून जड मनाने आपल्या खोलीत गेले. त्यांच्या मागोमाग शालिनीजी आल्या. ऐका ना, त्या म्हणाल्या. ते काहीच बोलले नाहीत. त्या पुन्हा म्हणाल्या,
फक्त एकदा ऐका. मी खरंच दिवेश. त्याआधीच सुबोधजींनी तिच्या हातांना घट्ट पकडत तिला भिंतीला लावलं आणि तिचा चेहरा आवडत खवळलेल्या स्वरात म्हणाले, तोंड बंद ठेव. त्या माणसाचं नाव पुन्हा घेतलंस तर. शालिनीजींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून त्यांच्या हातांची पकड सैल झाली. डोळे मिटून त्यांनी चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मागे फिरले. पण शालिनीजी पुन्हा बोलल्या, कृपया ऐका. तो खरंच लग्न झालेला आहे. तो आपल्या संसारात आनंदी आहे. मी फक्त. टक. एका जोरदार थप्पडीचा आवाज खोलीत घुमला आणि तिथे शांतता पसरली. सुबोधजी खोलीतून बाहेर पडले. ऐका ना. अचानक आलेल्या त्या आवाजाने सुबोधजी जुन्या आठवणींमधून बाहेर आले. समोर शालिनीजी उभ्या होत्या. काही सांगायचं होतं. शालिनीजींनी नजर खाली झुकवत म्हटलं. त्यांची परवानगी मिळताच शालिनीजींनी सांगायला सुरुवात केली. कोणीतरी तुम्हाला भेटायला आलंय. चहा नाश्ता तयार करून श्यामच्या हाताने पाठवते. हॉलमध्ये पाठवू का की इथेच? कोण आहे? सुबोधजींनी विचारलं. त्यावर शालिनीजींनी नजर वर करून पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, कोणी 3 लोक आहेत. अतुल आहे त्यांच्यासमोर. मी फक्त जात होते तेव्हा पाहिलं म्हणून सांगायला आले. त्यांच्या मनात किती भीती होती याचा सुबोधजींना अंदाज आला आणि त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर पडले नाहीत. रात्रीची वेळ. सुबोधजी खोलीत आराम खुर्चीवर बसले होते. त्यांच्या मनात सतत फक्त तन्वीचे शब्द घोळत होते. खोलीत काहीशी हालचाल झाली. शालिनीजींनी दुधाचा ग्लास ठेवला आणि बाहेर निघून गेल्या. तन्वीच्या जाण्याने फक्त अयांशच नाही तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरही खोल परिणाम झाला होता. उर्मिला आजींना रात्रीच्या गोळ्या देऊन शालिनीजी त्यांच्यासोबत बसल्या. दोघींनाही तन्वीची आठवण येऊन मन उदास झालं. उर्मिलाजींना झोपवल्यावर त्या बाहेर आल्या. अयांशला पाहायला गेल्या तर तो पलंगावर झोपलेला नव्हता तर सोफ्यावर गाढ झोपला होता. त्याच्या जवळच छोट्या चेअर सोफ्यावर रेयांश बसून त्यांच्याकडे बघत होता. झोपेत तो थोडासा हलला तेव्हा रेयांशने अलगद त्याच्या केसांवरून हात फिरवला. दोन्ही मुलांना एकत्र पाहून शालिनीजींच्या डोळ्यात पाणी आलं. आज पहिल्यांदाच त्या रेयांशला अशा अवस्थेत पाहत होत्या. अयांश आल्यापासून तो आपल्या विश्वातच मग्न होता. त्यामुळे दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधीच मिळाली नव्हती. पण आज अयांशच्या या स्थितीनं रेयांश स्वतःला त्याच्या जवळ जाण्यापासून रोखू शकला नव्हता. अयांशची शुद्धता, त्याचा मोठेपणा नेहमी रेयांशला टोचायचा. त्यामुळेच तो त्याच्यावर चिडलेला असायचा. शालिनीजी काही बोलल्या नाहीत. काहीही न सांगता तिथून शांतपणे निघून गेल्या. रेयांश मात्र तसाच बसून राहिला, झोपलेल्या अयांशकडे पाहत. त्याला ती वेळ आठवली जेव्हा अयांश रागाने म्हणाला होता की तो सगळ्यांपासून दूर झाला आहे. आज तन्वीबद्दल बोलताना त्याने जाणवलं होतं की अयांश आतून किती त्रासात आहे. शालिनीजी आपल्या खोलीत आल्या. त्यांच्या मते सुबोधजींना आत्तापर्यंत झोप लागली असती पण ते अजूनही तसंच बसलेले दिसले. त्यामुळे त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. त्यांनी काही बोलायचा प्रयत्न केला पण न बोलता परत शांत राहिल्या. दुधाचा ग्लास तसाच ठेवलेला होता. त्यांनी तो उचलून त्यांच्या हातात द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी घेतला नाही. म्हणून त्या म्हणाल्या, दूध गरम करून आणू का? त्या आवाजाने सुबोधजी अचानक विचारांच्या दुनियेतून बाहेर आले. नाही, असं म्हणत त्यांनी तो ग्लास उचलून तोंडाला लावला. दूध संपवून त्यांनी टेबलवर ठेवलं आणि शालिनीजी ते उचलून लगेच बाहेर निघून गेल्या. परत आल्यावरही सुबोधजी तसंच बसलेले दिसले. शालिनीजींना समजत नव्हतं की ते असं का वागत होते. त्यांच्या मनात बरेच प्रश्न उमटले पण त्या काही बोलल्या नाहीत. थोड्या वेळाने अखेर न राहून त्या बोलल्या, काय झालं? तुम्ही काहीसे अस्वस्थ वाटताय? अयांश तो ठीक आहे? सुबोधजींनी विचारलं. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग शालिनीजी म्हणाल्या, नाही, तो काही बोलत नाही पण तो खूप व्यथित आहे. मी समजू शकतो त्याच्या मनाची अवस्था. अचानक सुबोधजी बोलले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच शालिनीजींनी त्यांच्या दिशेने पाहिलं आणि थोड्या कठोर स्वरात म्हणाल्या, नाही, कुणीही समजू शकत नाही त्याच्या मनाची अवस्था आणि तुम्ही तर अजिबात नाही, कारण मी काही चुकीचं करून स्वतःचं आयुष्य असं नाही केलं. शालिनीजींच्या आवाजातील रागाने सुबोधजी चकित झाले. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही कधीच कुणाचं ऐकलं नाही, फक्त स्वतःच्या अहंकारात राहिलात. पण अयांश काहीही न बोलता अडकून राहिला आणि त्याचं कारण तुम्ही आहात. इज्जत वाचवण्यासाठी तुम्ही लग्न लावून दिलंत पण तन्वीच्या डोळ्यात तो खाली पडला आणि तिथून उठायला त्याला वेळ लागला. सगळं गुंतून गेलं. माझी मुलगी कुठे असेल देव जाणे. तिच्यासोबत कुणी आहे तरी का? शालिनीजी पुन्हा एकदा अस्वस्थ होत्या. फक्त अयांशसाठीच नाही तर तन्वीसाठीही. सुबोधजींनी हळूवार त्यांच्या हाताला स्पर्श केला तेव्हा शालिनीजींनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.
चिंता करू नका शालू. सुबोधजींना समोर पाहताच जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या. त्यांचे डोळे पाणावले. काही क्षण त्या त्यांच्याकडे पाहत राहिल्या आणि मग हलक्या हसून आपला हात सोडवत म्हणाल्या, माफ करा राणासाहेब, तुमच्या सहानुभूतीची सवय नाही राहिली आता. सुबोधजींना पुन्हा एकदा तन्वीच्या व्हिडिओतलं सगळा एक एक शब्द आठवत होता. शालिनीजींनी शांतपणे उशा व्यवस्थित लावल्या आणि बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. सुबोधजी आपली जागा घेत बसले. शालिनीजींनी काहीही बोललं नाही. काही वेळाने सुबोधजीच म्हणाले, शालू. त्यांच्या आवाजातील जडपणा जाणवूनही शालिनीजींना कळेना की अचानक त्यांना काय झालं. जी, काही काम होतं का? नेहमीप्रमाणे त्यांचा तोच प्रश्न होता. सुबोधजींना थोडा राग आला, पण नाकारता आलं नाही. त्यांच्या आयुष्यात त्या फक्त कामासाठी आणि त्यांच्या रागाच्या क्षणी आठवल्या जायच्या. त्यांना कळेना बोलावं की नाही, पण काही वेळाने अखेर ते म्हणाले, झोपा. शालिनीजींना त्यांचं वागणं खूप विचित्र वाटलं. त्या काही क्षण बिछाण्याकडे बघत राहिल्या आणि मग उशी उचलून खाली अंथरलेल्या गालिच्यावर झोपल्या. संपूर्ण रात्रभर सुबोधजींच्या मनात तेच विचार फिरत राहिले. त्यामुळे त्यांना झोप लागणंही कठीण झालं. सकाळी सकाळी डोळे उघडताच अयाशने समोर रिकामा बिछाना पाहिला आणि त्याच्या डोळ्यासमोर तन्वीचा चेहरा तरळला. तो उठणारच होता, पण त्याच्या बाहूवर कोणाचा तरी हात जाणवला. त्याने मान वळवली तर रेयांश त्याच्या बाजूलाच झोपला होता. हे पाहून अयांशला धक्का बसला. त्याने हलकेच आपला हात मागे घेतला. त्यामुळे रेयांशची झोप चावडली आणि तो हळबडून म्हणाला, कोण आहे बे? झोपू दे. पण डोळे उघडताच समोर अयांश दिसला आणि तो शांत झाला. भाऊ. रेयांशने हळूच आपला हात मागे घेतला. अयांश त्याच्याकडे शंकेच्या नजरेने पाहत राहिला, पण रेयांश काही बोलला नाही. तो फक्त उठून तिथून निघून गेला. अयांशने कोणाला तरी फोन लावला. काही वेळानंतर तो फोन ठेवल्यावर त्याने सुटकेचा श्वास घेतला. दुसरीकडे तन्वी आज अजून तयारही झाली नव्हती. अनोळखी शहरात एकटं राहणं, सगळं मॅनेज करणं खूप कठीण होत होतं. आठवडा झाला तरी काम मिळत नव्हतं. अचानक फोन वाजला. समोरच्या व्यक्तीने एका इंटरव्ह्यूबद्दल सांगितलं. आशेची एक छोटीशी किरण तिच्या चेहऱ्यावर चमकली आणि ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. ती खोलीतल्या त्या छोट्याशा बाथरूममध्ये शिरली आणि काही वेळाने अंघोळ करून बाहेर आली. गडद मरून रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या पैजाम्यामध्ये ती अतिशय साधी दिसत होती. गोऱ्या चेहऱ्यावरची उजळ हसू हरवलेलं होतं. आरशासमोर उभी राहून तिने केस नीट बांधले. मनात मात्र एक विचित्र पोकळी जाणवत होती. खाली येताच मिसेस वर्मा आणि कुसुम दिसल्या. मिसेस वर्मा म्हणाल्या, बेटा कुठे निघाली आहेस? जी, इंटरव्ह्यूसाठी. बाकीचं भाडं आणि ॲडव्हान्स देईन लवकरच. तिचा स्वर अगदी शांत होता. मिसेस वर्मा आणि कुसुमने एकमेकांकडे पाहिलं. लगेच कुसुमने हलके हसत म्हणाली, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. असं म्हणत तन्वी पुढे निघून गेली. मिसेस वर्मा आणि कुसुमने एकमेकांकडे पाहिलं. मिसेस वर्मा म्हणाल्या, असं वाटतंय तिला खूप कमी बोलायची सवय आहे. हो मम्मी, काळाने खूप काही बदलून टाकलं होतं. कायम बोलत राहणारी तन्वी आता इतकी शांत झाली होती. सोनियाजी, जी आजपर्यंत रेयांशच्या प्रत्येक वागण्याला सहन करत त्याच्यासोबत उभी राहिली होती, जी कधी त्याच्यापुढे नतमस्तक झाली होती, ती त्या दिवसानंतर त्याच्यापासून लांब गेली होती. आज रेयांशच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, अयांश तन्वीवर प्रेम कसं करू शकतो? एवढं सगळं घडल्यानंतरही प्रेम, तेही असं? त्या दिवशी अयांशने जे काही बोललं त्याने त्याला विचार करायला भाग पाडलं, पण हे सगळं त्याच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. शालिनीजी आणि सुबोधजी. शालिनीजींनी आजही नेहमीप्रमाणे सुबोधजींच्या सगळ्या गरजा वेळेवर पूर्ण केल्या होत्या. पण आज सुबोधजी ऑफिसला जायच्या आधीच विचारात घडलेले होते. भैया, तुम्हाला ठीक वाटत नसेल तर राहू द्या ना, अतुलजींनी हळू आवाजात सांगितलं. सुबोधजींनी एक नजर त्यांच्या दिशेने टाकली आणि मान हलवत म्हणाले, नाही, मी येतोच आहे. संपूर्ण दिवसभर सुबोधजींच्या मनात तेच विचार घोळत राहिले. कोणतीही गोष्ट खरी मानून राग काढणं सोपं होतं, पण आता रागाच्या पलीकडे काहीही बोलणं त्यांना खूप अवघड वाटत होतं. शालिनीजी स्वतःला खूप एकाकी वाटत होतं. अमायरा आणि तन्वी. जेव्हा अमायराला आईकडून तन्वीच्या जाण्याबद्दल कळालं तेव्हा ती ताबडतोब घरी आली. हॉलमध्ये शालिनीजी बसलेल्या होत्या. अमायरा तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून समजली की ती का अस्वस्थ आहे. ती धावतच त्यांच्याजवळ जाऊन रडू लागली. बडी मम्मा, वहिनी. शालिनीजींनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. सौरवीजी हे पाहून स्वतःशीच पुटपुटल्या, ही तिच्यासाठी इतकं का रडते? अमायराने तन्वीला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. त्यामुळे ती अजूनच उदास झाली. अयांश घरी आला आणि थेट आपल्या खोलीत गेला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. हो, बोल विरेन. काय झालं? वाटतंय की माझ्याच कॉलची वाट पाहत होतास. तसं नाही का?
पण ऐक, जी मुलगी आज इंटरव्ह्यूसाठी आली होती ती खूप हुशार आहे. आय मीन ती खरंच डिझर्व करते. म्हणजे तू तिला जॉब दिलास ना? अयांशने आपल्या उत्सुकतेला दडवत विचारलं. हो, पण तू तिला ओळखतोस? हे ऐकताच अयांशला तन्वी आणि त्याच्या लग्नाच्या आठवणी जाग्या झाल्या. अ, नाही, काही खास नाही. पण प्लीज, माझं नाव तिला सांगू नकोस. ओके, पण ही काय जासूसी सुरू आहे? काय चक्कर आहे? शौक बदललेस की काय? वीरेनच्या या बोलण्यावर अयांश हसत म्हणाला. असं नाही रे, तू सगळं ओळखतोस. ही फक्त एक मदत आहे. काही वेळाने अयांशने फोन टेबलवर ठेवला. आता त्याला थोडासा दिलासा मिळाला होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अयांश वळून पाहतो तर समोर सुबोधजी उभे होते. त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते. तो निर्विकार स्वरात म्हणाला, काय झालं? आता काय झालं तुम्हाला? सुबोधजी खोलीत आत येत म्हणाले. ठीक आहेस ना? अयांश उपासाने हसत म्हणाला. हो, मला काय होणार आहे? आणि कमाल आहे, आज अचानक तुमच्या आतला बाप जागा झाला. त्याच्या या बोलण्यावर सुबोधजी काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, मला कळतंय की तू सध्या खूप अस्वस्थ आहेस. मी जाणतोय, हे सगळं तुझ्यासाठी सोपं नाही. स्वतःची काळजी घे. त्यांनी हलकेच अयांशच्या खांद्यावर हात ठेवला. आज पहिल्यांदाच अयांशने आपल्या वडिलांचा हा स्पर्श जाणवला. त्याला तन्वीच्या त्या शब्दांची आठवण झाली. प्रमोदजींनी त्याला नेहमी वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं होतं, पण आज पहिल्यांदाच त्याच्या स्वतःच्या वडिलांचा हा आधार त्याला जाणवला. सुबोधजींनी हळूच आपला हात मागे घेतला. मनात आलं की एकदा तरी मुलाला मिठी मारावी, पण नातं इतकं जवळचं उरलं नव्हतं. अयांशने एक नजर त्यांच्या दिशेने टाकली. ते जाऊ लागले. पप्पा, या एका शब्दाने सुबोधजींचे पाय थबकले. ते वळले आणि क्षणातच अयांशने त्यांना मिठी मारली. नानाजी अजूनही मनात होती, पण तरीही स्वतःला थांबवू शकला नाही. त्या स्पर्शातून सुबोधजींच्या मनाला एक विलक्षण शांती मिळाली. पण काही क्षणांतच अयांश भानावर आला आणि पटकन त्यांच्यापासून दूर होऊन खोलीतून बाहेर निघून गेला. सुबोधजी खोल विचारात गडले होते. जे काही व्हायचं होतं ते झालं, पण आता ते सगळं ठीक करू शकतील का? अयांशच्या आयुष्यात जे काही झालं त्याला जबाबदारही तेच होते. शालिनीजींना सुबोधजींच्या वागण्यातला हा बदल जाणवत होता, पण कारण समजत नव्हतं. रात्री त्या स्टडी रूममध्ये फाईल्स ठेवण्यासाठी गेल्या, पण टेबलावर काहीतरी होतं. त्या आधी दुर्लक्ष करणार होत्या, पण अचानक त्यांचं लक्ष गेलं. त्या वळल्या आणि कागद हातात घेतले. ते पाहताच त्यांच्या डोळ्यात निस्सीम शून्यता दाटली. ते दिवेशजींच्या कुटुंबाचे पुरावे होते, तेच जे तन्वी सोडून गेली होती. हे पाहून त्या समजल्या की सुबोधजींच्या वागण्यात हा बदल का होता. डोळ्यात अश्रू तरळले. इतकी वर्ष सांगायचं ठरवलं, पण त्यांच्या रागासमोर काही बोलायची सवयच सुटली होती. तन्वीची आठवण येताच त्या स्वतःचीच पुटपुटल्या. सगळं ठीक करायचं होतं ना तुला, तर कर आता. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अयांश खिडकीजवळ गुमसुम उभा होता. तन्वीसोबत घालवलेले क्षण पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांसमोर चित्रपटासारखे फिरत होते. तन्वीचा शेवटचा एक क्षण त्याच्या डोळ्यात थांबणं आठवलं आणि त्याच्या आत काहीतरी तुटत असल्यासारखं वाटलं. अचानक काही आठवल्यासारखं झालं. तो पटकन वळला आणि ड्रेसिंग टेबलजवळ गेला. तिथे तन्वीच्या सामानात काहीच नव्हतं, पण फक्त एक मंगळसूत्र तसंच पडलेलं होतं. अयांशने ते मंगळसूत्र हळूवार उचललं आणि ड्रॉअरमध्ये ठेवून दिलं. अचानक आरशात त्याचा स्वतःचाच प्रतिबिंब दिसला. का थांबवलं नाहीस तिला? थांबली असती ती. गेली ना, म्हणजे काहीच वाटत नाही तिला. तर मग तू का तिच्या आठवणींमध्ये अडकून बसलास? तो शांत राहिला. आरशातलं प्रतिबिंबही जणू नाहीसं झालं. त्याच्या ओठांवर हलकीशी फिकी हसू उमटलं. मन काही ऐकत नाही. वाटतं कधीतरी ती नक्की भेटेल. कदाचित हो किंवा नाही, हे स्वीकारणं किती अवघड होतं, हे त्याच्या आवाजातील कंप स्पष्ट दाखवत होता. शालिनीजी आपल्या खोलीत आल्या. सुबोधजींकडे न पाहताच त्या सरळ बाथरूममध्ये गेल्या आणि काही वेळाने बाहेर आल्या. शालू, सुबोधजींनी हाक मारली. ती हाक त्यांना नजरअंदाज करता आली नाही. अजूनही मनात कुठेतरी भीती होती. हां, शालिनीजींनी त्याच जागेवर उभं राहून उत्तर दिलं. सुबोधजी प्रयत्न करत होते, पण पुन्हा शब्द अपुरे पडत होते. हं, काय तुम्ही? ते अडखडले. त्यांना कळत नव्हतं की हे बोलणं कसं पूर्ण करावं, काय सांगावं. शालिनीजी त्यांच्या शब्दांच्या शोधाकडे बघत हळूच हसल्या. राग काढणं सोपं असतं, पण माफी मागण्यासाठी शब्द कमी पडायला लागले तर समजावं की तुमची चूक मोठी होती. त्या पुढे आल्या. बेडवरील उशा नीट ठेवल्या आणि जगातील पाणी एका ग्लासमध्ये ओतून ग्लास झाकून ठेवला. मग काही अंतरावर शांत उभ्या राहिल्या. शालू, तुम्ही? सुबोधजींनी पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण याआधी शालिनीजींनी हळूच उत्तर दिलं. नाही, मला माहीत नाही तुम्हाला काय उमगलंय, पण
मी कधीही हे नाही इच्छित की अयांश तुमच्यापासून दूर जावा. मी कधीही हे नाही इच्छिलं की तुमचं आयुष्य अशा कटुतेने भरलेलं असावं किंवा मी मी तुम्हाला सगळ्यांसमोर चुकीचं सिद्ध करावं. त्यांच्या डोळ्यात नमी दाटली, पण ती लपवत त्या हसत म्हणाल्या, तुम्ही जे पाहिलं, जे समजलात ते खरं होतं आणि मी चुकले. पण इतकीही नव्हे की माझं म्हणणं एकदाही ऐकलं जाऊ नये. त्यांचं सत्य डोळ्यांतून अश्रू ओघळले. सुबोधजी गप्प राहिले. बोलायचं तरी काय? त्यांची चूक छोटी नव्हती. शालिनी जी खोलीतून बाहेर निघून गेल्या त्यामुळे आता काहीही सांगणं शक्य नव्हतं. इकडे तन्वी खोलीत बसली होती. छोटंसं बेडरूम, गरजेचं सामान एवढंच होतं तिच्याकडे. भिंतीवर तिच्या आईबाबांचा एक फोटो होता जो अयांशने तिला दिला होता. ती बेडवर जाऊन बसली. झोप डोळ्यांपासून कोसो दूर होती. नव्या नोकरीची काही विशेष खुशी जाणवत नव्हती. अचानक तिची नजर टेबलावर ठेवलेल्या तुटलेल्या फोनकडे गेली. आज इंटरव्ह्यूला जाताना कसं तरी फोन हातून गळून पडला आणि त्याचे ते हाल झालं होतं. झोप काही येत नव्हती म्हणून ती उठून बाहेर जावं असं वाटलं. पण या घरात ती एकटी नव्हती. म्हणून ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. तिच्या हास्याची झळाली त्या शेवटच्या भेटीबरोबरच हरवून गेली होती. त्या दिवसापासून ती खूप बदलली होती. काळजी घे. अयांशच्या या थोडक्या शब्दांची आठवण येताच तन्वीने एक दीर्घ श्वास घेतला आणि बिछाण्यावर जाऊन पडली. पुढच्या क्षणी चिडून म्हणाली, आय हेट यू. अयांश सिंह राणा. रेयांश आपल्या बेडवर उलटा होऊन इकडे झोपला होता. फोन वाजल्याच्या आवाजाने तो अस्वस्थ झाला. डोळे बंदच ठेवत त्याने फोन उचलला आणि कानाला लावला. रेयांश. सोनियाचा आवाज ऐकताच तो हसत म्हणाला, ओह गुड मॉर्निंग बेबी. आता त्याच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती. यापुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.